तर एक वाघाची अशी दहशत आहे. वाघ म्हणजे अतिशय डोंगरात वनात असताना रोडाच्या शेजारी एक छोटस गाव होतं आणि त्या गावात वाघाची दहशत अशी चालू झाली की त्या वाघानं या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी दररोज त्याचा दांगडा येऊ लागला. ह्या ठिकाणी काहीतरी मारलं असन, त्या ठिकाणी काही मारलं असन, एका ठिकाणी बकरी मारली, एका ठिकाणी वासराला मारलं. अशी दहशत त्या वाघाची चालू झाली. अशा ठिकाणी त्या गावात वाघाची दहशत आणि वेगळ्या प्रकारे चालू झालेली होती. अशा टायमाला पेरणीचे दिवस असताना शेतकऱ्यांच्या अडचणी होऊ लागल्या. लोक घराच्या बाहेर येण्यासाठी घाबरू लागले आणि अशातच बऱ्याचशा गोष्टींमध्ये या गावाच्या परिसरामध्ये तो वाघ त्याची स्थायिक जागा होती. ती जागा म्हणजे एकाच ठिकाणी स्थायिक जागा म्हणजे त्या परिसराला कधीच सोडेल नसे. या छोट्याशा गावाच्या आजूबाजूने ते वाघ हिंडत होता. अशाच प्रकारे कोणा एखाद्या जर रस्त्याने जात असेल, एखादा शेतकरी एखादी बाई जर रस्त्याने वाटेने जात असेल, त्या रस्त्याला जात असताना सुद्धा तो वाघा त्या स्त्रीच्या किंवा माणसाच्या कोणताही व्यक्ती असो त्या व्यक्तीच्या अंगावर तो जाऊ लागला, त्याचे झुंज करू लागला, त्याला वरखड लावला. अशा तऱ्हेने कोणते शेतकरी घराच्या बाहेर जाणं बंद झालं कारण की इतकी दहशत चालू होती. परंतु एक स्त्री ती हिंमतदार होती. तिनं कसं ठरवलं, ती नवऱ्याला विचारते, मला आज निघण्यासाठी या गावाला जायचं आहे आणि त्या ठिकाणी मी जाणार म्हणजे जाणार. नवरा तिला सांगू लागला की तू ह्या शेतातील गावामध्ये जाऊ नको कारण की जर तू तिथं जर गेला तर तुला वाघ तेथेच मारून टाकेल, तू कधी जिवंत परत येणार नाही. परंतु बायको काय म्हणते, ती स्त्री काय म्हणते नवऱ्याला, जर दोन ह्या पोटाची भूक म्हणजे सर्वात मोठं दुःख म्हणजे जिंदगी असेल तर हे पोटाचं दुःख आहे. याला जरा पोटाची खळकणी भरण्यासाठी त्याला काम करावंच लागतं. आणि ज्यावेळेस नवऱ्याला उत्तर देत होती ती, जर आपल्या शेतातील जर पीक जर आपण पिकवलं नाही, आपले अन्नधान्य जर पिकवले नाहीत तर आपले मूल बाळ उपाशी राहतील तर खायचं काय, आपण असं बी मरणार आहे तसं बी मरणार आहे. अशी स्त्री त्या पतीला म्हणू लागली आणि तिने निश्चय केला की मी त्या शेतातील जाईन आणि खुरपण्यासाठी जाईनच. परंतु वाघाला तिला माहिती होतं, वाघाचा परिसरामध्ये ती विळा खिचात हातात खुरपा घेऊन ती निघण्यासाठी तिच्या शेतामध्ये गेली. शेतामध्ये गेल्यानंतर चौबाजूनं शेतकरी दिवसा सुद्धा तो माणसावर अटॅक करू लागला आणि अटॅक करून केल्यानंतर सुद्धा बाईने इतकी मोठी हिंमत केली की जाण्याचंच ठरवलं. काय म्हणतात ना, हिंमत असेल तर किंमत मिळते आणि किंमत असेल तर हिंमत येते. तर हिंमतीला दाद द्या. हिंमत पाहिजे. ज्या माणसामध्ये एखाद्या माणसामध्ये ताकद असलं, बलाढ्य असं शरीर असलं, 10-20 लोकांना मारायची ताकद असली, असं सामर्थ्यवान व्यक्ती जर त्याच्यामध्ये जर हिंमत नसेल तर गंमत येणार नाही. काय म्हणतात ना, हिंमत नसेल तर गंमत येणार नाही. म्हणून ज्या बाईनं ठरवलं की मी शेतातील गावामध्ये जाणार म्हणजे जाणारच, तिनं आडुशाच्या ठिकाणी आपलं खुरपण्याचं काम चालू करत असताना अनुषा म्हणजे वाघ असा ठरवलं होतं त्यानं. कारण की चाळ जर आला एखाद्या वेळेस तो जाणार 100%. एखादा माणूस दिसला का त्याला अटॅक करायचं. वासावर ही एक रानाची वास असते. वाघाला काय म्हणतात ना, वासानं सुद्धा सगळ्या गोष्टीचं जनावरांना तो त्याच्यामध्ये इतकी बुद्धिमत्ता असेल की ते वासानं सुद्धा कोण कुठं आहे त्या बाईच्या वासानं किंवा तिच्या साऱ्यानं आणि तिच्या पद्धतीने तो वाघ तिच्याकडे येऊ लागला. वाघ आल्यानंतर ती स्त्री तिच्या नानामध्ये खुरपत होती आणि तिला सांगूच फक्त तिची तिरपी नजर होती कारण की तिला फक्त वाघालाच बघायचं होतं, वाघालाच काहीतरी करायचं. तिच्या मनामध्ये भान काय होतं, तिच्यामध्ये ठाम निर्णय केला होता. तर ह्या बाईने काय केला, स्किप करा कारण की अतिशय महत्वाची स्टोरी पुढे बाकी आहे. तुम्ही स्किप करू नका कारण स्किप करू नका. माझे चॅनल अशाच प्रकारे तुम्हाला मोटिवेशन या बाईपासून शिकायला मिळेल. त्या बाईनं खुरपता एका बाडूशाला तो जपलेला होता. वाघ खुरपणं बाईचं खुरपणं चालू होतं. खुरपता असताना एका साईडला तिने
तिने खुरपता असताना वाघ येऊन सनी एका ठिकाणी कुरकुड्यामध्ये जप धरू लागला होता, एका ठिकाणी बसलेला होता. कारण वाघ काय असतो, त्याचा एकच डाव असतो. त्या डावामध्ये जर कोणता व्यक्ती असो, बकरी असो, मांजर असो, कोणती त्याची शिकार असो, एकाच डावामध्ये पकडतो तो म्हणजे काय, त्याचं म्हणजे बास जप धरणं. कारण जप धरतो तो, जप धरल्यानंतर अटॅक एका ठेवला माणूस जर चालत असतं त्याच्यानंतर लगे उलडी मारून डायरेक्ट अटॅक करण्याचा प्रयत्न तो करत असतो. मग अटॅक करण्याचा प्रयत्न, तिची चाल असते, त्या डावामध्ये कोणी सापडलं म्हणजे माणूस जिवंत आहे. परंतु बाईची तिरकी नजर असताना ती फक्त बास नांदामध्ये नांद लावत होती. फक्त तिनं हातात न काय म्हणून निंदाचा प्रयास करत होती. वाघ एका साईडला दडलेला होता आणि वाघ एका साईडला दडलेला होता. दडलेला असताना सुद्धा तरी सुद्धा स्त्रीनं निर्धार केला होता. मनामध्ये भयाचं वातावरण होतं. तरी सुद्धा तिने निश्चय केला होता, ठाम निर्णय घेतला होता की आज मी वाघाला मारेन म्हणजे मारेनच. तिनं निर्णय घेतला होता. दलाढ्य अशी शैरी काय असन त्या वाघाच्या काळीच्या स्त्रीला, जशी राणी माई लक्ष्मी सारखी एखादी स्त्री प्रत्येक सांगायच्या तारप्यांमध्ये ज्या माणसाने हिंमत असेल, ज्या माणसाने ठरवलं तर माणसासारखा मोठा प्राणी कोणीच नाही, माणसासारखा हुशार कोणता प्राणी. जर माणसाने जर ठरवलं तो काही करू शकतंय, काही. तर स्त्रीने काय केलं माहिती आहे का? ज्या टायमाला वाघ ज्या वेळेस अटॅक करणार होता बाई त्या स्त्रीवर, स्त्री अशी बसलेली निंदत असताना स्त्रीने तिरक्या नजरेनं बघितलं होतं आणि निंता तिने तिरक्या नजरेनं आणि वाघाने जप धरता जसं काही उडी मारताच काय म्हणतात, जशा शिवाजी महाराजांनी अफजल खानला त्याच्या काव्यामध्ये सापडला नाही, अशाच प्रकारे स्त्रीनं अशी चतुर्यानं काय म्हणतात ना, अक्कलबडी का म्हैसबडी, तर अक्कलच बडी आहे, म्हैस बडी नाही, अक्कलच बडी आहे. ज्या वेळेस वाघाने असे उडी मारून त्या स्त्रीवर अटॅक करण्याचा प्रयत्न केला, त्याच क्षणामध्ये खुरपाच्या आणि त्याच्या पोटाला खिरकन ओढली त्याने आणि चढाड असे धूड त्याच्या पोटाची चिळ गेली. तिला ठाऊक होतं, तिला माहिती होतं, जर वाघाचं जे जबडं असतं ते मजबूत असतं, इथं कितीही मार लागला, कितीही घाव घातला तर वाघाला काहीच होणार नाही. पाठीवर सुद्धा मजबूत असतो. तिला चांगल्या तऱ्हेनं माहिती होतं की पोटाजवळ आपण वार जर केला वाघ एका ठिकाणी मरून जाईन आणि त्याच प्रकारे युक्ती लढवली. पण हिंमत पाहिजे होती. त्या वाघाने अटॅक करताच ते खुरपं लावलं त्याच्या पोटाला आणि 100% जेव्हा त्याच्याकडे ताकद असेल ना त्याच्यातून फक्त 30% ताकद राहिली आणि झुंजा क्षेत्रामध्ये आखी शॉटल त्या स्त्रीनं त्या वाघाला मारलं. बघा त्या स्त्रीची काय हिंमत. म्हणूनच गंमत आली, वाघाला मारलं. चौ बाजूनं संपूर्ण गावामध्ये आनंदाचा वर्षा चालू झाला आणि सर्व वाऱ्यासारखी बातमी पसरली. बाईनं वाघाला मारलं, स्त्रीनं वाघाला मारलं आणि चौ बाजूनं तिची जय जयकाराचा सुरुवात झाली. आणि वन खात्याच्या लोकांनी त्या स्त्रीला बक्षीस देखील दिलं. अशी ती स्त्री. सांगायचं तात्पर्य इतके एकच, जर आपण ठरवलं काही करू शकताय. जसं त्या बाईनं त्या वाघाला मारलं, असं धाडस निर्णय केला, आनंद झाला चौ बाजूला आणि बाईला बक्षीस देखील दिलं. तर सांगायचा एकच निर्णय आहे, निर्धार करा, ठाम निर्णय करा. माणसामध्ये कोणची कॅपॅसिटी आहे, तू काही करू शकता आहे. म्हणून तुम्हाला ही स्टोरी मोटिव्हेशन स्टोरी जर तुम्हाला आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय